महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं, त्यामुळे युद्धाचे ढग आता कायमच तयार होत आहेत। अशातच आता देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रात 2 नॉटिकल मैल अंतरावर एक संशयित बोट सापडली आहे। रेवदंडानजीकच्या कोरलई समुद्रात ही बोट आढळली असल्याचं सूत्रांनी सांगितलं। ही बोट पाकिस्तानची असल्याचा प्राथमिक अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवलाय। रडारच्या टप्प्यात आल्यानं ही बोट संशयित असून त्या बोटीवरील मार्क ती बोट पाकिस्तानी असल्याचं बोललं जात आहे। घटनास्थळी बॉम्ब डिस्पोजल पथक, QRT फोर्स, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक, कोस्ट गार्ड, नौदल, सीमा शुल्क यासह अन्य फौज, पोलीस फौजफाटा दाखल झालाय। खोल समुद्रात ही बोट आढळली असून वातावरणामुळे या बोटीपर्यंत पोहोचणं शक्य झालेलं नाही। यामुळे आता नौसेना आणि तटरक्षक दलाच्या बोटीमधून त्या संशयित बोटीपर्यंत पोहोचण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न असणार आहे। दरम्यान रायगड जिल्ह्यासह किनारपट्टीवरील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलंय। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आढळलेल्या संशयित बोटीपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठीचा प्रयत्न सुरू केलाय। JSW कंपनीच्या बार्जने संशयित बोटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं। काल रात्री 8:30च्या सुमारास एक संशयास्पद बोट कोरलेच्या समुद्रात 2 नॉटिकल मैल अंतरात आहे असे संशयास्पद बातमी पोलिसांनी सांगितली आणि तशा पद्धतीने पूर्ण कोरलेच्या समुद्रावर नाकेबंदी लावली आणि त्यांनी ड्रोन उडवले। पण ड्रोन का हवेचा दाब एवढा असल्यामुळं तो ड्रोन का त्या जागेवर पोहोचू शकला नाही आणि सकाळी पहाटेपर्यंत 4 वाजेपर्यंत पोलीस इकडे बंदोबस्त लावून होते। पण 4 वाजेपर्यंत कुठलाही म्हणजे ती जी लाईट दिसत होती ती लाईट दिसायची पण बंद झाली। मग जर ती पोलिसांचं म्हणणं असं होतं का ती पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबरसुद्धा त्यांना लोकेट झाला होता। तर ती जी बोट होती ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती हे काय आतापर्यंत आम्हाला कळलं नाही। किती पोलीस बंदोबस्त आणि किती अधिकारी होते काय? जवळजवळ 15 गाड्या पोलिसांच्या होत्या। मेन अधिकारी होते, स्वतः पोलीस अधीक्षक रायगड ते स्वतः हजर होते। त्यांनी पण जवळजवळ 3-4 तास इथे संपूर्ण पाहणी केली। त्याच्यानंतर इथे रडारचं टॉवर आहे लाईट हाऊसवर, त्या रडारच्या टॉवर मध्ये जाऊन सुद्धा त्यांनी लोकेशन बघितलं। या सगळ्या गोष्टी बघत असताना पण कुठे आता पहाट झालेली आहे पण कुठल्याही प्रकारचं अजून बोट सापडलेली नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.